सिडको पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत 4 आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून विविध कंपन्यांच्या 28 चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत 11,20,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मुख्य आरोपी योगेश कैलास गाडेकर याला ताब्यात घेण्यात आले. अशा प्रकारे एकूण 28 चोरीच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. सिडको पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मागील वर्षभरात आणि या वर्षी सुद्धा विविध मोटरसायकल चोरी केल्या होत्या. त्याच्यामध्ये मान्य पोलीस आयुक्त त्यांनी सिडकोच्या हद्दीतून मोटरसायकल जाण्याचं प्रमाण जास्त आहे या अनुषंगानं पोलीस स्टेशन भेटीच्या वेळी प्रभारी अधिकारी यांनी त्यांच्या टीमला सूचना केल्या होत्या की आपण मोटरसायकल चोरीसाठी विशेष प्रयत्न करावेत. त्या अनुषंगानं या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री हिरमे, त्यांची टीम नाणेकर, त्यांच्यासोबत अमोल जगताप, हेड कॉन्स्टेबल मंगेश पवार, सहदेव साबळे, अमोल आंबोरे, प्रदीप फरकांडे, सोळंकी आणि एकूणच सिडको पोलीसच्या सर्व टीमने अत्यंत मेहनतीने साधारणपणे 50 ते 60 CCTV फुटेज बघून त्यांनी एक CR नंबर होता त्यांच्याकडे 425/26 या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांच्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये एक टोळी कार्यरत आहे, 3 ते 4 लोक कार्यरत आहेत. तर 4 आरोपी या गुन्ह्यामध्ये त्यांनी अटक केलेली आहेत आणि त्यांचा 10 दिवसाचा PCR मिळालेला आहे. आतापर्यंत आरोपीच्या ताब्यातून 28 मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत.